तर आपण हार्वेस्टिंग करणार आहोत गवार आणि भेंडीचं. सो एवढ्या प्रमाणामध्ये आज आपण गवार आणि भेंडी हार्वेस्ट करणार आहोत. सो वेलकम टू द टेरेस गार्डनिंग विथ मराठी यूट्यूब चॅनल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूयात की आपण खत 15 दिवसाला कसं कसं काय काय टाकणार. तर मी वेगवेगळ्या प्रकारचं खत टाकतो. आता हे 15 दिवसाला मी हे सॉईल मिक्स खत आहे. ह्याच्यामध्ये गाईचं जे शेण आहे ते मातीमध्ये मिक्स करून हे 25 kgची बॅग मी ऑर्डर केली होती. तर हे सगळं आपण खाली माती सुटसुटीत करून प्रत्येक ठिकाणी आपण हे देणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्या ठिकाणी म्हणजे जी काही झाडं आहेत आपण तर एक एक 2-2 मूठ एका झाडाला आपण देणार आहोत. तर या पद्धतीने हे असं आणि टाकल्यानंतर परत ती माती आपण मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर पाणी देणार आहोत झाडांना. तर हे दर 15 दिवसाला मी कोणतं ना कोणतं ऑर्गॅनिक कंपोस्ट फर्टिलायझर टाकत असतो जेणेकरून झाडांची ग्रोथ चांगली होते. तर बघूया आपण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ. तर हार्वेस्टिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण भेंडी करूयात. तर भेंडीचे साधारण 10-15 भेंडे चांगल्या प्रमाणामध्ये आलेत. तर ह्याला आपण चांगल्या पद्धतीने कट करून मी साधारण 10-1 झाडं लावली होती भेंडीची. तर 5-6 झाडांना भेंडी चांगल्या प्रमाणामध्ये आली आहे. पहिले 1-2-3 भेंडी आली होती पण ती आपण काढून घेतली कारण की बाकीच्या भेंडीची वाढ ही थोडीशी लेट होती. ओके. तर ही अशी छान प्रकारे भेंडी आलेली आहे सर्व झाडांना. सगळ्या झाडांची आपण आलेली भेंडी काढून घेतो आहे. एक मीडियम साईज झाली की भेंडी काढून घ्या कारण की जर जास्त मोठी झाली तर ते निबार होऊन त्याच्यामध्ये बिया यायला सुरुवात होते. राईट. सो त्यामुळे जास्तही मोठी होऊन फायदा नाही. ओके. तर हे झालं आपलं भेंडीचं हार्वेस्टिंग. तर या साईडला पण 2-3 भेंड्या आहेत. ही भेंडी बघा खूप मोठी झाली. येस. तर हे असं आपलं 7 ते 8 झाडं लावली होती भेंडीची. तर याच पहिलं हार्वेस्टिंग भेंडीचं झालं आहे. 10 ते 15 भेंड्या चांगल्या प्रमाणामध्ये मिळाल्यात. त्याची एक भाजी 100% होईल. ओके. आणि त्याचबरोबर आपण हार्वेस्टिंग करणार आहोत गवारीचं सुद्धा. तिसरं हार्वेस्टिंग आहे गवारीचं. तर बघा छान प्रमाणामध्ये भेंड्या आलेल्या आहेत आपल्याला. कुठेही काही कीड नाही, रोग नाही, काही नाही. ओके. तर गवारीचं ही हार्वेस्टिंग हे आय थिंक तिसरं हार्वेस्टिंग आहे आपलं गवारीचं. आपण ऑलरेडी 2 हार्वेस्टिंग केलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ लास्ट व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे चॅनलवरती. ह्याच्या आधीचा लास्ट व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर इथंही एक भाजी निघेल गवारीची. एवढं गवार आलेली आहे आणि गवारीची उंची साधारण खूप मोठी झाली आहे. साधारण 5 फुटापर्यंत गवार आलेली आहे. ओके. तर ह्यालाही आपण अजून खत देतो आहे. वरती फुलं आहेत. तर साधारण अजून 15-20 दिवस आपण गवार ठेवणार आहोत. अजून 1-2दा हार्वेस्टिंग होईल आणि मग आपण गवारीला काढून घेणार आहोत. त्या ठिकाणी आपण नवीन काही विचार करतो आहे मी प्लॅन्टिंग करायचा. तर इथं आपण ते लावणार आहोत. तर सगळ्या प्रकारच्या भाज्या ट्राय करणार आहोत वरती लावण्याचा टेरेसवरती सीझनप्रमाणे. तर आय थिंक आत्ता आपण पुढे लावणार आहोत. मी ट्राय करतो आता पुढे लावायचं बटाटी. ओके. तर ते इथे आपण बटाटी लावणार आहोत नंतर. तर बघा एका झाडाला बऱ्यापैकी गवार आहे. ही नवीन गवार आली आहे. आपण पहिले 2 ऑलरेडी हार्वेस्टिंग केलं आहे. नवीन फुलं येत राहत आहेत. सो त्यामुळं चांगली गवार आली आहे. एक भाजी होईल एवढी गवार तर आहे. ओके. तर आता बघूया आपण पूर्ण गार्डनचा टूर. तर सगळ्यात पहिल्यांदा किती गवार निघाली आणि किती भेंडी निघाली एक पिक्चर मी काढला आहे. तर एवढ्या प्रमाणामध्ये गवार आणि एवढी भेंडी निघाली आहे आज आपल्या टेरेस गार्डनवरती. तर बघूया आता पूर्ण गार्डनचा टूर फास्टमध्ये. तर मेजर काही अपडेट नाही. केळीची झाडं चांगल्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. तिकडे झेंडूही चांगला आहे. ओके. केळीला एक नवीन पान आय थिंक वीकली एक नवीन पान येतच आहे केळीला. तर आपण जुनी पानं त्याप्रमाणे कट करत चाललो आहे. ठीक आहे. तर इथेही आपण खत देणार आहोत. खत दिलं की पाणी देणार आहोत आपण. बाकी आता भेंडी आणि गवारचं ऑलरेडी तुम्ही अपडेट पाहिला. ठीक आहे. ही आहे गवार. गवारची उंची बघा तुम्ही साईडनी या प्रमाणामध्ये गवार उंच झाली आहे. ओके. इथे आहे ढोबळी मिरची, पुदिना हे मिक्स झाड आहेत. या ठिकाणी मिरचीची रोपं आहेत. वाढ खूप स्लो आहे यांची. बघूया आपण हळूहळू. वरती नेट तर लावली आपण. तर हे आहेत झेंडूची फुलं. इकडे हे प्राजक्ताचं झाड,
हे पण झेंडूचं फूल. इथेही वांग्याचे काही रोपं आहेत, हे लहान आहेत, येतील. आणि या ठिकाणी वांगी खूप मोठी होती. मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी फुलं दाखवली होती वांग्याची, तर आता बघा वांगे कसे लागलेत. ह्या साईडला एक वांगं आहे, छोटंसं लागलं आहे, आणि ह्या साईडला अजून एक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण वांग्याचं हार्वेस्टिंग करणार आहोत. इथे एक आहे. 2 तर वांगे दिसत आहेत मला, पण गर्दीमध्ये असेल अजूनही, हात घालू शकत नाही एवढे काटे आहेत त्याला. ओके, तर हे आपलं रेग्युलर मिरची, पेरू, ते लिंबू, ठीक आहे. हे झाडं आहेत फुलांची. ह्याच्यात काही खास मेजर अपडेट नाही. आळूची पानं, तर हे जास्वंद, मोगराला चांगल्या प्रमाणामध्ये फुलं यायला सुरुवात झाली आहे. भरपूर कळ्या लागल्या त्याला. हा डबल मोगरा आहे, तर ह्याची वाढ चांगली आहे. त्यानंतर आंब्याचं बघा, आंब्याची आपण कटिंग केली होती. कटिंग केल्यानंतर त्याला नवीन ग्रोथ यायला सुरुवात झाली आहे. इथे बघा नवीन ग्रोथ येतो आहे. हे झाड चांगल्या प्रमाणामध्ये मोठं होईल. कढीपत्त्याला आपण खाली फर्टिलायझर दिलं आहे, ठीक आहे. तर सर्वच झाडांना मी देत नाही. आता जी काही रेग्युलर फुलांची झाडं आहेत त्याला देतो आहे मी 15 दिवसाला. पण ज्या नवीन प्लॅन्टिंग केलं आहे, नवीन झाडं लावली आहेत, तर नवीन झाडांना ऑलरेडी कुंडी मोठी असल्यामुळे त्याला आपण नंतर करणार आहोत. आंब्याला मी दिलं नाही ह्यावेळेस, नारळांनाही नाही दिलेलं, ठीक आहे. तर ही आहे काकडी अजून नाही लागलेली. फुलं भरपूर लागलेत काकडीला, 20-25 फुलं असतील. काकडी लागलेली दिसत नाही आहे कुठे. तर ह्याला आपण आता खत देणार आहोत भरपूर प्रमाणामध्ये, जेणेकरून काकडीला जे काही कंटेंट हवे आहेत ते मिळतील. भोपळ्याचे खालचे पानं आपण कट केलेत आणि वरती साधारण इथपर्यंत भोपळा लागला आहे. फुलं लागायला सुरुवात झाली आहे भोपळ्याला, पण ह्या फुलांना भोपळा नाही येणार, कारण की हे मेल फुलं आहेत. तर फिमेल फुलं येण्यासाठी त्याला कटिंग करावी लागणार आहे. तर ती मी तुम्हाला सांगेल पुढे कसं करायची. बाकी काही खास मेजर अपडेट इथे नाही आहे. ओके, तर बघत राहा ह्या चॅनलवरती. हां, अजून एक गोष्ट, हे असे मिक्स केल्यानंतर ह्याला आपण पाणी देणार आहोत. So thank you so much watching this video. See you on next video. Bye bye.